रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत गड्यांचे आकार कशा पद्धतीने कटिंग करायचे आणि व्यवस्थित मोजून मापून तुम्हाला सुद्धा आकार कशा पद्धतीने कट करता येतील याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दिलेली आहे। त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण एंडिंग पर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा आकार व्यवस्थित छान पैकी देता येतील। ठीक आहे, त्यासाठी बघा मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। कार्डशीट पेपरवरती मी गड्याचा काटकोन तयार करून घेतला, वरती 2 इंच खाली 3 इंच अशा पद्धतीने। आता व्यवस्थित छान पैकी मोजून मापून आपल्याला गड्याचा आकार जो आहे तो कसा देता येईल हेच मी तुम्हाला इथं सर्व जे आहे ते माप पॉइंट टू पॉइंट लिहून सुद्धा देत आहे। बघा, वरचा हा जो पॉइंट आहे तो 3 वर दिला, खालच्या 2 वर दिला आणि आपले हा जो काटकोन आहे त्या लाईनच्या मध्ये अर्धा इंच आणि बाहेर अर्धा इंच। आता त्याच मापांवरून मी बघा मस्त छान अशी डॉट डॉट लाईन घेत एकदम सुंदर असा आकार मी इथं देऊन घेत आहे। तुम्ही बघत चला की मी कशा पद्धतीने माझा हात वळवत आहे आणि आकार बघा किती सुंदर असा आपला इथं तयार झालेला आहे, तो देखील मोजून मापून। ठीक आहे, बघा आता हा जो गड्याचा काटकोन आहे त्याच्या खाली किती आलेला आहे पानगड्याचा पॉइंट, तर पाऊण इंच। पाऊण इंच पर्यंत खाली तुम्ही पॉइंट देऊ शकता आणि आकार असं बरोबर तिथपर्यंत तुम्ही देऊ शकता। आता आपण तो हा जो आकार दिलेला आहे त्याच्याच बाहेर मी बरोबर 1.25 इंचावरती अर्ध्यापर्यंत पॉइंट लावले। बघा, फक्त अर्ध्यापर्यंत पॉइंट लावत मी आता त्याच्या पुढे काय करत आहे, अशा पद्धतीने छान पैकी आकार देत आहे। आता हे आकार आपल्याला असे व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत। बघू शकता मी 2 छोटे छोटे आकार दिले आणि एक आकार अशा पद्धतीने आपल्याला खाली सरळ करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला इथं जो आहे तो गळा पॅटर्नचा तयार होतोय। सिंपल असं तुम्ही पान गळा जो आहे हा आतील आकार तुम्ही फक्त सिंपल सुद्धा घेऊ शकता आणि पॅटर्न करत असणार तर बाहेरील आकार सुद्धा आपण इथं करू शकतो। म्हणजे आज मी तुम्हाला टोटल 4 गडे दाखवणार आहे, पण 4 गड्यांमध्ये तुम्हाला 8 गडे जे आहेत ते बघायला मिळतील, म्हणजे आतील शेप वेगळा आणि बाहेरील शेप वेगळा। आता तुम्ही म्हणत असणार की तुम्हाला डिझाइन जमत नाही किंवा आकार व्यवस्थित जमत नाही, तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एंडिंग पर्यंत एकदम मस्त असं गडे दाखवत आहे आणि तुम्हाला नक्कीच ही जी ट्रिक आहे ही जर तुम्ही वापरून बघणार तर तुम्हाला नक्की डिझाइनचे गडे इथं जमणार आहेत। छानपैकी बघा सेम पद्धतीने मी वरून 3 खालून 2 इंचावर असे पॉइंट देत अर्धा इंच बाहेर अर्धा इंच मध्ये असे आपल्याला हे 2 पॉइंट लावायचे आहेत। यांच्या मदतीने आपण मटका गळा, पान गळा हे जे गड्यांचे आकार आहेत हे सहज पद्धतीने आपण असे देऊ शकतो। ठीक आहे, आता हा जो आहे तो आपण मटका गळा घेतलेला आहे। अशापैकी आपण मस्त मटका गळा घेतला। आता त्याच आकाराच्या बाहेर आपण बरोबर 1-1 इंचावर पॉइंट लावत असे व्यवस्थित छानपैकी 1-1 इंचाचे पॉइंट लावले। हे पॉइंट देखील मी अर्ध्यापर्यंतच लावून घेतले। त्याच्या पुढे आपण अशा पद्धतीने थोडा आकार मोठा करून घेतलेला आहे। ठीक आहे, बाहेरील जो आकार आहे तो मोठा करत आपण बाहेरचा जो आहे तो पान आकार घेतलेला आहे। आतमध्ये मटका आकार आहे आणि बाहेरील पान आकार। तर मेन गड्याच्या खाली आपण बरोबर 3 इंचापर्यंत हा जो आकार आहे तो पॅटर्नचा वाढवलेला आहे। बघू शकता कशा पद्धतीने आपण पॅटर्नचा गळा तयार करून घेतला। आता हा आहे आपला 3 नंबरचा गळा। इथं देखील आपण 3 आणि खाली 2 अशा पद्धतीने पॉइंट लावले। हा गळा मी 9 इंचाचा घेतलेला आहे। छानपैकी मस्त डॉट डॉट लाईनने हळूहळू तुम्ही प्रयत्न करा डॉट डॉट लाईनने आकार द्यायचा। पेन्सिलचा वापर करायचा। सुरुवातीला गडे बनवत असणार तर पेपरवरती पेन्सिलचा वापर करा आणि मग मस्त असे आकार द्यायला शिका। तुमच्या नजरेला जोपर्यंत आकार चांगला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजेच तुम्हाला छानपैकी आकार असे जमतील। बघा, आता इथं मी न मोजता अंदाजाने असे आकार देऊन दिलेला आहे बाहेरचा आणि इथं मात्र मी 2-2 इंचावर पॉइंट दिले, कारण मला तिथं पाकडीचा आकार तयार करायचा आहे। बघा, पहिला आकार थोडा चुकलेला आहे माझा आणि मग नंतर मी परत एकदम छानपैकी अशी एकच लेअरमध्ये पाकडी तयार केलेली आहे। आता ही 3 नंबरची आपली 4 नंबरची पाकडी तयार झाली। हा जो आकार आहे हा एकदम न्यू आणि युनिक आहे। हाच काय तर सर्वच आकार मी तुम्हाला खूप छान असे दाखवलेले आहेत आणि हे प्रत्यक्ष कापडवरती आपण शिवून कसे दिसतील हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे संपूर्ण गडे मी तुम्हाला कटिंग सुद्धा करून दाखवते, त्याआधी आपण संपूर्ण गडे कसे ड्रॉ करून घेतले तेच आपण इथं पाहणार। आता हा आहे आपला शेवटचा गळा, म्हणजे 4 नंबरचा
आणि नंतर मग आपण कटिंग बघणार आहेत। गळ्यांची कटिंग तुम्हाला देखील कशा पद्धतीने करून घ्यायची आहे। आता असे पॉइंट द्यायला जर तुम्ही शिकले असणार तर तुम्हाला नक्कीच आकार जमतील। 9 इंच। आता हे जे कार्डशीट आहे ते समजा तुम्ही आपल्या ब्लाउजची जेवढी उंची असते तेवढ्याच उंचीचे आहे। तर इथं अशा पद्धतीने मी हा जो पॅटर्न आहे तो खालीपर्यंत घेतलेला आहे। म्हणजे हा गळा तुम्ही पूर्ण ब्लाउजवरती बनवू शकता, मागे बॅक पार्टवरती। पॉइंट टू पॉइंट मी लावून देत आहे तुम्हाला इथं। तुम्ही प्रत्येक गळ्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी कुठं कसे पॉइंट दिलेले आहेत त्यासाठी, आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने आकार इथं जमू शकतो। बरोबर 1.25 इंचावरती मी संपूर्ण गळ्याच्या आकाराच्या बाहेर पॉइंट लावून घेतले आणि सेम पद्धतीने आता मी आकार असं देऊन घेणार आहे। हा गळा जो आहे हा आपला डबल पॅटर्न मध्ये तयार होणार आहे। तर आपण याला बघा अशा पद्धतीने छोटासा आकार दिला आहे खाली, आणि वर देखील मी इथं आकार देणार आहे। म्हणजेच आतमध्ये याला कसं फुलपाखरूचे पॅटर्न तयार होणार आहे। ठीक आहे, म्हणजे दोन पद्धतीने आपलं हे पॅटर्न इथं तयार होईल। आपण इथं काठाचा वापर करू शकतो किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट कापड वापरू शकतो। तुम्ही तुमच्याकडे जो कापड अवेलेबल असेल त्या कापडचा कलर कॉन्ट्रास्ट करत ह्या ज्या सर्व डिझाइन मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ह्या सर्व डिझाइन तुम्ही शिवू शकता आणि तुमच्या ब्लाउजांना अजूनच आकर्षक लुक देऊ शकता, आणि कस्टमर कडून अजून 2 पैसे जास्तीची शिलाई सुद्धा तुम्ही घेऊ शकता। खूप सुंदर सुंदर एकदम मस्त अशा पॅचवर्कच्या डिझाइन मी तुम्हाला आज इथे दाखवलेल्या आहेत। आता सर्वचे डिझाइन कट कशा करायच्या ते बघूया आपण, आणि कट झाल्यानंतर तुम्हाला हे प्रत्यक्षात स्टिचिंग करत असताना कशा पद्धतीने स्टिच करायचे आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती मी खूपच अशा प्रकारे खूपच असे गळे बनवलेले आहेत, आणि भरपूर असे गळे आपण प्रत्यक्षात कापड आणि काठाचा वापर करत कलर कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सारे असे डिझाइन मी तुम्हाला दाखवलेले आहेत। त्या बघण्यासाठी मात्र तुम्हाला आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल। चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला रोजचे असे छान छान व्हिडिओची सूचना जी आहे ती सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल। आणि हे जे गळे आहेत ते जर तुम्हाला प्रत्यक्ष कापडावर कसे बनवायचे हे बघायचे असेल तर प्लेलिस्ट मी बनवून ठेवलेले आहेत। चॅनलला व्हिजिट करा, तिथं प्लेलिस्टचे ऑप्शन येतं, प्लेलिस्टवरती क्लिक करायचं आणि तिथं तुम्हाला खूप साऱ्या प्रकारच्या प्लेलिस्ट बघायला मिळतील। तिथं गळ्यांची सुद्धा प्लेलिस्ट आहे आणि बॅकनेक डिझाइनची तर बरोबर 200 म्हणजे 300 पर्यंत आपले व्हिडिओ आहेत स्पेशल बॅकनेक डिझाइनचे पॅचवर्कचे, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला खूप सारे असे नवनवीन आयडिया मिळतील। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।